नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भूतेश्वर नगर येथील गणेश मंदिर परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शास्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून प्रेरित या उपक्रमात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आहे। गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात पण आले आहे। हा उपक्रम सुधीर राऊत, सारिकाताई नांदुरकर, सचिन नाईक आणि वैशाली उदापूरकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले आहे। यावेळी आरोग्य जनजागृती, रक्तदान, कर्करोग जनजागृती तसेच विविध जनकल्याणकारी योजनेची माहिती ही नागरिकांना देण्यात आली आहे। सोशल मीडियावर श्रीमंती दाखवण्याचा मोह नागपुरातील एका व्यक्तीला चांगलाच महागडा पडला आहे। व्हॉट्सअप स्टेटसवर याच्या मदतीने नोटांच्या गड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट करणारा समीर अचलवर याच्याच घरात त्याच्याच मित्राने दरोडा टाकला। समीर कामावर गेल्यानंतर आरोपींनी घरातून 4.5 लाखाचे दागिने आणि 4 लाखाची रोकड असा 8.5 लाखांचा ऐवज चोरला। त्यानंतर व्हॉट्सअपचा कॉल करून 40 लाख रुपयांची खंडणीची मागणी करत कुटुंबाला जीव मारण्याची धमकी दिली। सीसीटीव्ही फुटेज आणि कार क्रमांकांच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी मुख्य आरोपी श्रेयस बोरकरसह दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दहिवली येथील शेलावाडीत झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत बेपत्ता झालेला बापलेकांचा मृतदेह अखेर एनडीआरएफच्या पथकाने शोधून काढले आहेत। मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री घरावरून दरड कोसळून शांताराम बाळा शेलार आणि त्यांचा 32 वर्षीय मुलगा सतीश शांताराम शेलार मलब्याखाली अडकले होते। दिवसभर चाललेल्या शोध आणि बचाव मोहिमेनंतर दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला असून त्यानंतर बचाव मोहीम संपवण्यात आली। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। नागपूर गुन्हे शाखेचे युनिट 4 ने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमध्ये प्रवासी बसवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। 7 जुलै रोजी मार्गेनगर चौकातून पिंपळाकडे जाणाऱ्या प्रवाशाला ऑटो चालक नितीन ठेंगे आणि त्यांचे साथीदार बादल ठाकरे यांनी क्वालिटी वाईन शॉप जवळ खाली उतरवून दगड व लाथबुक्क्याने मारहाण केली। त्यानंतर मोबाईल आणि रोकड लुटून दोघेही फरार झाले। गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली। आरोपींकडून 3 मोबाईल, 300 रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले ऑटो रिक्षा असा एकूण 3,35,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।